मला जेव्हा आदित्य काकाने सांगितलं, की "तू स्वामीजींच्या आठवणी सांगशील का?" तर मागे पण मी एकदा स्वामीजींच्या आठवणी सांगितलेल्या. तर मला कळत नव्हतं, की मी कुठून सुरुवात करू? कारण खूप साऱ्या आठवणी आहेत. तर मग मी 2-3च छोट्याशा आठवणी सांगते किंवा यावेळेला मला असं वाटलं, की मला त्यांचे काही जे गोष्टी ज्या मला भावल्या, तर त्या मी जास्त सांगायचा प्रयत्न करेन. तर सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ChatGPTचं युग आहे आणि प्रत्येक गोष्ट आपण पटकन स्वतः विचार करायच्या ऐवजी त्यालाच विचारून टाकतो. तर तसं ते त्याचा सगळ्याचा उपयोग करायला काही हरकत नाहीये. पण स्वामीजींबरोबर काम करताना असं खूप वेळेला लक्षात यायचं, की त्यांना ओरिजिनल थॉटचं खूप म्हणजे महत्त्व असायचं आणि ते तसं कुणी मांडलेलं असेल, तर ते विशेष त्याचा म्हणजे कौतुक करत असायचे. तर तसंच माझा एकदा प्रश्नोत्तरांचं मला एक प्रश्नोत्तर घ्यायचं होतं. तर त्यावेळेला मी मी त्यावेळेला केमिस्ट्री शिकत होते, तर त्या केमिस्ट्रीमधलं आता काय होतं ते मी सांगणार नाही, कारण तुम्ही छोटी मुलं आहात. पण त्या केमिस्ट्रीमधलं मी एक उदाहरणाचा त्याच्याशी संबंध लावला होता. तर ते त्यांना इतकं आवडलं होतं, की ते त्यांनी खूप नंतर ॲप्रिशिएट केलं आणि मला काही त्यावेळेला ते इतकं असं आपण काही विशेष मांडलंय असं जाणवलं नव्हतं. पण नंतर त्यांनी आईला फोन करून पण सांगितली, की असं तेजूने प्रश्न घेतला आणि असं ती बोलली वगैरे. तर म्हणजे आता उलटं आता मी पण एक टीचर आहे. तर मी जेव्हा आता उलटा विचार करते, तेव्हा मला असं वाटतं, की जेव्हा मी पुण्याला 5 वर्ष शिकायला होते, तर त्या वर्षी आई-बाबा माझ्यापासून लांब होते. तर त्या पुण्यातले आई-बाबा म्हणून स्वामी आशाताई होतेच, पण एकीकडे ते गुरुही होते, एकीकडे ते शिक्षकही होते आणि न ठरवता केलेली पॅरेंट टीचर्स मीटिंग पण ते करायचे. मग ते डायरेक्ट कौतुकासाठी आईला फोन पण करायचे, की असं ती छान बोलली असं. तसंच उलटं पण व्हायचं. म्हणजे आम्ही तिघीजणी बहिणी होतो आणि काही कारणाने आम्ही एकदा केंद्रात गेलो नाही. काहीतरी नातेवाईकांचा असा छोटासाच कार्यक्रम होता, पण त्याला महत्त्व देऊन. तर मग त्यांनी नंतर आईला विचारली होती, की तिघीही आल्या नव्हत्या. काय झालं? काय कारण होतं? तर तिने सांगितलं. तर त्याच्यानंतर असं रागावले नाहीत, पण म्हणाले, "एखादीला तरी यायला सांगा." कारण मग कळतं ना, की काय झालं त्या दिवशीच्या केंद्रात आणि मग आजचं केंद्र फार विशेष झालं, असंही सांगितलं. म्हणजे त्या केंद्रामध्ये उपस्थित राहण्याच्या संबंधी पण त्यांनी आमची कानउघडणी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये पण केलेली होती. तर असे म्हणजे प्रत्येकालाच असं वाटावं, की स्वामीजी अतिशय आपल्या जवळचे आहेत, असा त्यांचा प्रत्येकाशीच व्यवहार असायचा. अगदी एक छोटीशी गोष्ट आठवली मला, की रत्नागिरीच्या युवा केंद्रामध्ये एक दादा होता. तर त्याचा एक जोडधंदा म्हणून तो रिक्षा पण चालवायचा आणि अजूनही काही व्यवसाय करायचा. तर त्याने नवीन रिक्षा आणली होती. तर जसं आपण पुण्यामध्ये खूप जणांनी बघितलं असेल, की कुणी नवीन गाडी आणली, बाईक आणली, की ते स्वामींना घेऊन त्याच्यातनं राईड करायचे. तर ह्या दादाने त्यांना रिक्षा दाखवली, तर चक्क स्वामींनी रिक्षा चालवायला सुरुवात केली आमच्या अंगणामध्ये. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला वाटायचं, की ही स्वामीजी ही आपली सगळ्यात जवळची व्यक्ती आहे. आणि हे सगळं सुरू असतानाच जेव्हा ते प्रवचन द्यायला स्टेजवर बसायचे किंवा जेव्हा आपण त्यांना ध्यानस्थ बघायचो, तेव्हा प्रत्येकालाच ते आपल्या सद्गुरू स्थानी वाटायचे. आणि ती जी एक गोष्ट होती, तर ती त्यांनी प्रत्येकाला सारखीच दिलेली होती. म्हणजे कधी-कधी काही अ, अभ्यासाने हुशार व्यक्तींशी त्यांची काही वेगळी अ, चर्चा चालत असत. कधी घरातल्या कोणी आज्या वगैरे असतील, तर त्यांच्याशी ते त्यांच्यातले होऊन वागत असत. पण ध्यान करा किंवा स्वच्या ठिकाणी लक्ष ठेवून राहा, हा जो उपदेश होता, तो मात्र वय कुठचंही असो किंवा त्या व्यक्तीचा व्यवसाय कुठचाही असो, ती कुठच्याही परिस्थितीतनं आलेली असो, तो सगळ्यांशी सारखाच होता. आणि ते सततच त्या स्वतःच्या स्वशी पण जोडलेले असत म्हणून का काय माहिती नाही. ते प्रत्येकालाच आपले वाटत असत. तर अशा अनेक गोष्टी आहेत. आपण पुन्हा कधीतरी बघू. हरी ओम. हरिओम. खूप छान तेजस्वीताई. म्हणजे तू एक एक गोष्ट सांगत होतीस आणि मलाही एक एक गोष्ट पॅरलली आठवत होत्या, की किती ते छान असायचं, की कधीही प्रवचनाला जा, केंद्रामध्ये जा, स्वामीजींची एक हास्याचा आपल्याकडे जो त्यांची जी नजर असायची, हसून ते बघायचे, त्यातच असं वाटायचं की सगळं मिळालं. आता काही प्रश्न होते का माझे, मी कशासाठी आले होते, आणि सगळंच कोडी सुटून जायची. असं म्हणजे तो खूपच छान एक काळ होता, जेव्हा आपण सगळे स्वामीजींच्या सानिध्यात सगळं करत होतो, आणि आजही आपण सगळे आवडीनं सगळं करतोय. खरंच मला वाटतं स्वामीजींनाही छान वाटत असेल आपण आपल्याबद्दल. तर आता आपण पुढे प्रज्ञाताई, सद्गुरूंचं.
हो. सॉरी एकच आता पुढचं सत्र घ्यायच्या आधी मला हा, वाटतं हा. आता जे तेजश्री ताईंनी सांगितलं त्यात मी दोन फार सुंदर गोष्टी सगळ्यांच्याच स्वाध्याय झाला. त्याच्यामध्ये ओरिजिनल थॉटचा जो इम्पॉर्टन्स आहे तो इतका अप्रतिम भाग आहे जो आता म्हणजे तेजू तू घेतलास तो, आणि स्वामींबरोबर असताना हा सर्वांनीच अनुभवलेला आहे. पण ज्या पद्धतीने कौतुक करायचे स्वामी त्या ओरिजिनल थॉटचं, ते सगळी मुलं जे ऐकतायत आणि जे समजून घ्यायचा प्रयत्न करतात ह्यांना हे फार फार विशेष भाग आहे. म्हणजे दे हॅव टू अंडरस्टँड दिस. आणि हे चॅट जीपीटी आणि AI आणि ह्याचं जग आहे ॲब्सोल्युटली म्हणजे स्पॉट ऑन होतं. पण ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट ही आपल्यालाच विकसित करायला लागते. वी हॅव टू गेट क्रिएटिव्ह अबाउट इट. आणि कोणतरी सांगतंय म्हणून, कोणतरी म्हणतंय म्हणून हे मार्गदर्शन म्हणून म्हणजे गाईडलाईन म्हणून घ्या, पण तुमचा मार्ग तुम्हालाच निर्माण करायचा आहे हे लक्षात ठेवा. आणि तिथे ओरिजिनल थॉट विल बी ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स. तर मला पॉईंट फारच आवडला म्हणून म्हटलं मला राहवलं नाही की तो पॉईंट ऍक्च्युली स्ट्रेस करून नक्की लक्षात घ्यावा. आणि मग ऐकायचं काय आहे, मग सद्गुरू काय करतात तुम्ही बघितलं तर सद्गुरू कधी हे असंच करा ते तसंच करा असं ह्याच्या भानगडीत स्वामीजी पण कधी पडलेच नाही. मध्यवर्ती गोष्ट सांगितली आणि नाव इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे युअर रिस्पॉन्सिबिलिटी असं शिष्याला सांगितलेलं आहे सद्गुरूंनी की आता तू ते समजून घेऊन त्याच्याबद्दल आवड निर्माण करून ते करायला पाहिजे. सो समर्थांनी जे ज्ञानीचा स्वाध्याय होता फार सुंदर होता. त्याच्यामध्ये सत्शिष्याचं मुख्य लक्षण काय आहे तर समर्थांनी असं सांगितलेलंच आहे ना, मुख्य सत्शिष्याचं लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, हे पहिलं सांगितलं. सो अटमोस्ट श्रद्धा आहे आणि ॲब्सोल्यूट ट्रस्ट आहे की मला हा मध्यवर्ती मार्ग सांगितलेला आहे, दॅट इज इट. ध्यान करणार म्हणजे करणार, ध्यानाची प्रक्रिया समजून घेणार म्हणजे करणार, व्हॉट एव्हर हॅपन्स. मग दिवस माझा कसाही अप्स अँड डाऊन जाऊ, जसं मला वाटतं प्रज्ञा यांनी सांगितलं की लाटा असतात, अनेक लाटा निर्माण होतात, व्हॉट एव्हर हॅपन्स मी ध्यान करणार. आणि मग पुढे काय म्हणलंय, अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य असं म्हणलंय. अनन्य भावे म्हणजे काय, तो कम्प्लिटली सरेंडर झालेला आहे. सरेंडर म्हणजे लोटांगण घातलंय असा भाग नाहीये. सरेंडर झालाय म्हणजे त्यांनी चित्त सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण केलेलं आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी म्हणजे काय, ईश्वराच्या ठिकाणी. कारण सद्गुरू म्हणजे ईश्वरच रूप घेऊन आलेला आहे, आपल्याला पुढच्या प्रवासासाठी व्यवस्थित मार्ग दाखवण्यासाठी हात धरून घेऊन चाललेला आहे. पण आपण जर त्याच्या बाबतीत जर पूर्ण सरेंडरच झालो नाही आणि आमचाच अहंकार आपण मध्ये ठेवला, इगो, राईट, मला कळतं हे सगळं, हे काय आहे तर मला माहितीच आहे, हे कशाला करायचं, मेनी टाइम्स, राईट, असं होतं. सो किती फाईन लाईन आहे. यू हॅव टू अंडरस्टँड, बी क्रिएटिव्ह, फाइंड युअर ओन वे, पण ॲट द सेम टाइम यू हॅव टू फाइंड अ वे टू सरेंडर टू युअर सद्गुरू. म्हणून सद्गुरू कोण आहेत हे पक्के ओळखावं पहिल्यांदा, आणि सत्शिष्य कसं व्हायचं हे पण समजून घ्या. पण व्हेरी ब्युटिफुल, ओरिजिनॅलिटी लाईज विद इन दिस. तर हे अप्रतिम तेजश्री तू सांगितलंस, त्यामुळे मला असं वाटलं की नक्की सगळ्या मुलांनी ते घ्यावं. पण थँक्यू सो मच. येस.